पश्चिम रेल्वे दर दिवशी 2 गुन्हे दाखल करत आहेत, जे रेल्वेची तिकिटाची कालाबाजारी करत आहेत. परंतु त्यांची संख्या, किती त्यामध्ये दलाल आहेत, किती त्यांचे स्वतःचे अधिकृत विक्रेते आहेत किंवा कर्मचारी आहेत, ही संख्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही. खरं पाहिलं तर आम्ही 5 वर्षामध्ये ज्या रेल्वे प्रशासनाने दलालांच्या विरुद्ध किंवा काळाबाजारीच्या विरुद्ध जी कारवाई केली होती त्याची माहिती मागितली होती. आम्हाला पश्चिम रेल्वेने असं माहिती दिली की एकूण त्यांनी 2,885 गुन्हे दाखल केले. त्यामध्ये 2021 मध्ये 684, 22 मध्ये 729, 23 मध्ये 755, 24 मध्ये 538, 25 मध्ये 249 आणि या 2026च्या वर्षी 130 लोकांवरती त्यांनी गुन्हे दाखल केलेत. खरं पाहिलं तर त्यांनी ह्या एफ-आय-आर दाखल केलेत, परंतु त्या दलालांची, त्या तिकीट विक्रेत्यांची, त्या कर्मचाऱ्यांची संख्या त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. आमची पश्चिम रेल्वेकडे एवढीच मागणी आहे की आपण या बाबतीमध्ये रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा. तो रेकॉर्ड वेबसाईटवरती संकलित करून त्याला अपलोड करावं आणि त्या दलालांची, त्या तिकीट एजंटची आणि त्या कर्मचाऱ्यांची नावं सुद्धा आपण प्रसिद्ध करावी.